एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर पायी पायी शाळेत जाते, तिला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, बिचाऱ्याची छाती भरली, उंची भरली, आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली, त्याला एक ड्रेस घेऊन द्या, त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. वाह वाह. उगा पाहुणे पैसे नाव छापे उन्हात पत्रिका वाटी तो हलकटा कैसे ते पैसे घालायचे माझ्यातले म्हणी. पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे, काय कोणाला किडा आला उभ्या ना जेव, ते वराट नालायक ताटले हातात घेत भात एकाला भातच सापडा ना, ती ताटलीच घरी घेऊन गेला. मोर द्या म्हणलं, ताटली तर भेटली. एकाला भात सापडलं तर वरण सापडा ना, तेवढे एकानं दाखवला आलो, भातही सांडला, तुम्हाला गेलं लग्न उडत. मग चांगले गोल गुलाबजामुन होते, काय कोणचे काय बापाचं गेलं गुलाबजामुन लांबोळा केला. आता असं नाही राहिला. फसला म्हातारीच्या नागपुडीत मेलं म्हातार. चांगले बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते, मारली झक, खेळले एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही, राणी चिटाकली का मुका घेऊन गेली. असे ते पैसे घालायचे माझ्या. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नऊवार. पोरीने घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाटणे नावळी तर मुंडक्या. असे ते पैसे घालायचे माझ्याकडे. मग आता मंगलाष्टकाच्या टायमाला एक पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचं. गेला ना बामणाच्या गळ्यात. बामण म्हणला मी हाय तुलाच कटाळलो आहे, याचं काय करायचं. असे ते पैसे घालायचे. पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे, काय कोणाला किडा आला पुढे गेले. आता लोक पुढे फुटतीच नाही, एक तर वाईट गेल राहत्यात, डायरेक्ट फेकून आणले. असे ते पैसे घालायचे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली, फाजील. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलाय. आता तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, ते आईला मिळत ना. तो आताच 99ला झालाय, नाही तर पहिले 35चाच होता. ते नवरदेवा माग ते खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी माग मोकार मेकअप केलेल्या त्या पोरी. ब्युटी पार्लरला जाती कलवरी. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी कराव्या लागतात. पहिले फिशिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते, आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागते. असे 4 पायऱ्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा, कसं द्यायचं ऐका. आता पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा, एक भाग इकडे दाडपायचा आणि एक भाग इकडे दाडपायचा. म्हणजे इकडं कांद्याचा वाफा, इकडं लसणाचा वाफा, मध्ये डोंगळा. याचं नाव पॉप. एक भाग इकडे दाडपायचं आणि एक पट वाट येऊ द्यायची, याला म्हणायची देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवं येऊ द्या. अहो कलवरी नाही असं गेलं, नवरदेव गाडीवर पडलं पाहता काय माहिती. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या, त्याच्या पुढं तो बँडवाला. बहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. लाऊंस मध्ये एकदम शांतता, जसा प्रेत पेटवायचा आहे. आता बहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. तो महबूबा चालवतो कसं माहिती का? आणि त्याच्या पुढं फुलं टाकायचे रे, बाटलीची बुच टाका एवढं आहे रे.
त्याला काय आलं फुलं लागा त्या मरणाच्या क्वाटरी बी ते काही नवीन बावळाड सारखं आहे ना. आता ते लग्नामध्ये 3 पद्धती इतक्या बिंडोक आल्यात ते सगळ्यांनी मिळून बंद केल्या पाहिजे. ते स्क्रीन आलाय लग्नामध्ये ते प्री वेडिंग का काय म्हणते ते आलंय ते. आता त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा, ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातले सप्ते दाखवा, देवळं दाखवा. तुम्ही काय दाखवा त्याच्यावर? त्या पोऱ्याना पोरीना त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवा. मग त्यांनी वड्यानं पळणे, येड्या बाबळीत मुका घेणे, बोकड्या बसून सेल्फी काढणे, कुत्रीचा मुका घेणे. तुम्ही असात आम्ही येतो चहा घेऊन. काही नवीन आहे ना. त्या पोरीनं पोरीनं वड्यान पडायचं आणि कॅमेरावाल्यानं त्यांच्या मागं पडायचं. तो कोर्सच निघालाय 2 दिवस आधी जायचं डोंगरानं आणि ते त्याच्यावर दाखवायचं. वराड असं ताईट बसून पाहत आहे. म्हातारी माणसं छे मै नाती सारखी दिसती नाताची तुही दिसती काय. काही नवीन आता ते लग्नपत्रिका बंद झाल्या जवळजवळ आणि ते फ्लॅक्स आलीत रस्त्याला बोर्ड ते लावा बर का तुम्ही, पण जरा माणसाच्या अवलादीचे लावा. पावत नाही हो पावत. तो भंगरी नवरदेव तो लावा तुम्ही फोटो लावा. एका कोपऱ्यात नवरदेवाचा लावा, एका कोपऱ्यात नवरीचा लावा, आई बापाचा लावा. तर छत्रपती आपलं दैवत आहे लावा ना, कोण नाही म्हणलं. तो भंगरी नवरदेव तो आणि त्याचे फोटो कसे माहिती त्याच्यावर. हाय मी अजून आता ती नवरी तिकडे लांब झक मारायची ना त्याच्या पुढून आणून उभी गेली. काही नवीन आणायचं. आता ते मंगलाष्टकाच्या टायमाला बोलून आलाय फुगा फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. आता तू भंगरी नवर देव दसमू साड्या गडी तो घातला बलून मध्ये, नवरी घातली बलून मध्ये आणि त्यांचा झाला डान्स सुरू कुठं बलून मध्ये. आणि ते डान्स करता करता ती नवरी त्याला खेटली म्हणजे स्मॉल टच झाला. आपण त्याला स्मूथ टच म्हणू आणि एवढा चांगला टच त्याला कधी होईल नाही. टच व्हायचा त्याला पण जर्सी गोऱ्याचा म्हशीच्या रेडक्याचा. आणि टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबवलं. जे फुगा फुटला 9 बार गाड्या गेल्या नवरदेवाच्या. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुमसे भजरे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुमसे भजरे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया. विडाला विडाला चला आता आपली वेळ संपलेली. कवर बोलायचं. चला सगळ्या मंडळींना एकदा धन्यवाद. खरंच एवढं गोड नियोजन केलंय. सगळ्या मंडळींना पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि सगळ्या तरुण मंडळींना फक्त एकच सांगेल
की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि कपाळाला गंध लावा. अरे आपण याच्यासाठीच आलो, याच्यासाठी. अरे छत्रपतीने आपल्याला काय शिकवलं? अरे आपलं हे रक्त 96 रक्त आहे, हे काय आभार गाभार आहे? हे रक्त कसं एका मिनिटात ऐकायचं का तुम्हाला? ऐका. वाजवा. ऐका, टाळी वाजवा सर्वांनी. ऐका हे रक्त कसं आहे, ऐका हे रक्त कसं आहे. राजय राजय राजा, ती माती तुम्ही कानाला लावा राजय, ती माती तुम्ही कानाला लावा राजय. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त माती लावा कानाला. आई साहेब, आई साहेब, जनतेच्या पोशिंद्याला लढायला लावा. आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंढाण्याचे, मग लग्न रायबाचे. हे रक्त, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. हे रक्त गोवा खाऊन थोबाड सडवणार हे रक्त नाही. हे रक्त 90 पिऊन लग्नात नाचणार हे रक्त नाही. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. उद्या सकाळी फासावर न्यायचंय, उद्या सकाळी फासावर न्यायचंय. सायंकाळच्या वेळेस आई मुलाला भेटायला गेली, आई मुलाला भेटायला गेली. मुलगा गंधाच्या जवळ आला आणि गंधाच्या जवळ आलेल्या मुलानं दोन्ही हात गंधाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलानं आईच्या गालावरून फिरवले. आईच्या डोळ्याची कळ ओली दिसली. मुलानं सांगितलं, आई आई काही, आई काही, उद्या मला फासावर नेणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का? अरे बाबा, माझ्या डोळ्यात पाणी तुला फासावर न्यायचं म्हणून नाही, मी एका शुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद अश्रू आहे. आई काही, आई काही, उद्या मला फासावर नेतील आई, उद्या मला फासावर नेतील आई. आणि तुला सांगतो आई, मला फासावर नेल्यावर तुला सांगतो आई, माझा प्रयत्न न्यायला तू येऊ नको आई, माझा प्रयत्न न्यायला तू येऊ नको. माझ्या वडिलांना पाठव, गावातल्यांना पाठव. का? माझा प्रयत्न न्यायला जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शुराची आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही. हे रक्त, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस, वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस आणि दिलं फासावर नाव होतं भगत सिंग. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. अरे जोपर्यंत आम्हा मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा मराठा समाज गप्प बसणार नाही. अरे आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही. मनोज दादा जरांगे पाटील. हे रक्त आहे, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. स्वतःच्या खतावणीच्या वया डोहामध्ये टाकल्या, स्वतःच्या खतवणीच्या वह्या डोहामध्ये टाकल्या. रामेश्वर भटाने छळ केला, मंबाजीनं मारलं, 400 एकर जमीन दान केली, 400 एकर जमीन दान केली. स्वप्न पडलं, बाबाजी चैतन्य आले, डोक्यावर हात ठेवला, माघ शुद्ध दशमी आली, अनुग्रह झाला. वयाच्या 42 वर्ष समाजाने छळ केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलं. हे रक्त, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. आई बापांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं तेव्हा जगाची आई ज्ञानेश्वरी तयार झाली. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. स्वतःच्या मुलाचं मुंडकं आईनं उखळात गाणं गाऊन काढलं. हे रक्त आहे, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. हे रक्त, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला, वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. माणसं रडतील यात काय नवल आहे, माणसं रडतील यात काय नवल आहे. घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या, घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या.
माणसं रडली, सरदार रडले. यात काय नवल आहे, यात काय नवल आहे. चितेला आग लागली, आग लागली चितेला. आणि वाघ्या नावाच्या कुत्र्यानं जिदे दुडी टाकली होती. हे रक्त